आणि कुठेतरी नाविन्याची चाहूल लोकांना देण्याचा प्रयत्न केला. आता मी विनायक दामोदर सावरकर, योगी अरविंद घोष आम्हा तिघांनाही हेडगेवार भेटले. हेडगेवार माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं, लोकमान्य, मला या समाजामध्ये जागृती करायची आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आपला समाज कसा अधपतित झालाय, सगळे संस्कार सगळं विसरत चाललाय. मला ते सगळे आधीच माहिती होतं. त्या व्यक्तीमधला देशप्रेमाचा एक आगडोंब माझ्या लक्षात आला. मी ज्योत नाही म्हणणार, ज्योत ही छोटी असते, डोब हा मोठा असतो. केशवरावांना सांगितलं, केशवराव, ईश्वरी आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही जो काही निर्णय घेतलाय तो योग्य आहे. अशी संघटना निर्माण करायची, भारताची संस्कृती संस्कार हे जोपासले. आणि किशोररावांनी बरोबर 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यावेळी मी नव्हतो. 1920 सालीच परमेश्वराचं मला बोलावणं आलं आणि मी पांडुरंगाच्या गणपतीच्या विधी झालो. पण त्यावेळेची एक गंमत सांगतो. संपूर्ण जगाच्या इतिहासात इतकी मोठी अंत्ययात्रा कुणाचीच निघाली नसेल तितकी मोठी अंत्ययात्रा माझी निघाली. त्याकाळी 2 लाख लोक त्यामध्ये होते. अहो, हे भाग्यवान काय! फक्त महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या गळ्यातला ताईत होण्याचं सद्भाग्य मला लाभलं हे फक्त जनतेमुळे. आणि त्याच क्षणी मलाही आनंद वाटला की चला, लोकमान्य लोकांनी म्हटलं, आता मला स्वतःला वाटतंय की मी लोकमान्य झालोय. मित्रांनो, ब्रिटिश सरकार तर माझ्या मागे चला गेलं नव्हतं. कधी या टिळकाला पकडतो आणि आतमध्ये घालतो. मंडळीला मला देशद्रोहाबद्दल शिक्षा झाली. हसत स्वीकारले, कारण माझा बाणास्फोट होता. ईश्वरी संकेत काही वेगळे होते. तुरुंगात असताना संत श्रेष्ठ गजानन